सागर मोरे 12 खेळाडू या. चालू असलेला सामना भालूक आणि आदर्श धानवले आजच्या दिवसातील तिसरी लढत आपण पाहतोय. यानंतरचा होणारा सामना असेल विजयी संघ विपक्ष यू स्पोर्ट्स उगळेवाडी. सेकंड राऊंड मधला पहिला सामना काही कारणास्तव एक संघ या ठिकाणी उपलब्ध झाला नाही, त्याच कारणास्तव उगळेवाडी संघाला पहिल्या सामन्यामध्ये विजयी घोषित केलाय कमिटीने. वैयक्तिक पहिलं सांघिक पलटा गोलंदाज मंगेश. हायवे एंडकडनं गोलंदाज भार सांभाळतोय मंगेश. राईट राऊंडचा मारा त्याला सामोरं जातोय विजय मोरे. पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू बॅटची हलकीशी कडा चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू जातोय पहिला चेंडू. चांगली सुरुवात आदर्श संघाकडनं. फारच सुंदर मागच्या वीक मध्ये आदर्श चषक ज्यांनी ठेवला होता तो संघ एक चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळालं त्या आदर्श चषक मध्ये. या दरम्यान चांगला फटका सर मारलेला चेंडू एक धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मल्हारी भोईर त्या चेंडूवरती. या दोन धावा काही रोखू शकत नाही. दोन धाव्याने आपलं खातं खोललं विजयने. संघाचं खातं खोललं दोन्ही या धावसंख्येने. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. या दरम्यान पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू घेऊन काढता होता तो चेंडू थोडस बाहेर निघतोय याच कारणास्तव पण त्यांचा वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावसंख्येत भर धावसंख्या होती ते 3 धावा. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. या 2 चेंडू मध्ये विजयने आपलं खातं खोललं. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू दुहेरी धाव आणि तिसरा चेंडू स्क्वेअर चेंडू वाईट चेंडू. फार संत गतीने चालू असलेला सामना आहे. जरा वेग वाढवा सामन्याचा. बॅटची कडा आणि या ठिकाणी झेल सुटतोय. झेल सुटतोय. एक सोपासा झेल होता. बात केले नाही केलं का पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन सज्ज पाहायला मिळतं मंगेश. 3 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळतात त्या भालूक संघाच्या. पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन मंगेश भोईर. इथे देखील फटका इथे चांगला आहे क्षेत्ररक्षक येतील चेंडूवरती परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार.
आणि इथे देखील क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळालं. प्रवीण होते त्या ठिकाणी आणि या 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 2 ने वडे जाऊन पोहोचेल 9. या धावसंख्येवरती पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र सुरू आहे. पहिला गोलंदाज आपण पाहू शकता, गोलंदाजी मार्कवर मंगेश भोईर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. फक्त एकच मोठा फटका इथे मात्र खेळू दिलाय, तो फलंदाज विजयला. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला विजय. 9 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र सुरू आहे. पुन्हा एकदा स्ट्राइकर एंडला विजय. विजयसाठी हा चेंडू देखील होता, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि पहिल्या षटकाखेरीज धावफलक धावसंख्या 9. पहिले षटक इथे मात्र कंप्लीट झालं मंगेश भोईरचं. 9 धावा खर्च केल्या मंगेशने. आता मात्र दुसरं षटक घेऊन सजवताना पाहायला मिळतंय प्रवीण भोईर. जरा स्पीड त्याच्या सामन्याला, उशीर झालाय भरपूर. पुन्हा एकदा राऊंड विकेट नाही मात्र प्रवीणचा पहिला चेंडू इथे मात्र डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मला. प्रवीणचा धावसंख्या स्थिर धावसंख्या ती 9 धावा धावफलकावरती. चांगला असा बॉलिंग अटॅक आहे तो आदर्श लेवन धानेवली संघाकडून. प्रवीण, किशोर, मंगेश, मल्हारी चारही गोलंदाज चांगल्या दर्जाच्या आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन प्रवीण बोर्ड स्ट्राइक रेंडला. पुन्हा एकदा इथे मात्र दिशा भरकटताना पाहायला मिळतो गोलंदाज आणि धावसंख्या 1 ने वडेल जाऊन पोहोचत 10 या धावसंख्येवरती. दोन फलंदाज जर मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर स्ट्रायकर एंडला विजय आणि नॉन स्ट्राइक एंडला देखील विजय. एक मोरे तर एक खुटले. पुन्हा एकदा देखील कट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र चेंडू निर्धाव पाहायला मिळाला प्रवीणचा. धावसंख्या स्थिर धावसंख्या ती 10 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावफलकावरती धावसंख्या बघितली गेली तर 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पण एकदा पुढे जुटीगून सज्जताना पाहायला मिळतं प्रवीण. राऊंड विकेट नाही ते मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतात ते प्रवीण. पुन्हा एकदा पुढे चेंडू प्रवीणचा स्ट्राइक रनला विजय होते. फटका येते चांगल्या क्षेत्ररक्षकातील सागर चेंडू खाली. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे मात्र नकार. एक धाव होईल आणि धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली प्रवीणची. एक वाईड जरूर हाताळलाय परंतु मोठे फटके अजून देखील खेळू दिले नाही ते फलंदाजांना. आता मात्र स्ट्राइक रनला विजय मोरे आपण पाहू शकता. पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन प्रवीणचा हा चेंडू होता. इथे देखील जागा बनवली, कट करण्याचा प्रयत्न होता चेंडूला परंतु इथे मात्र देखील चेंडू डॉट पाहायला मिळतात. धावसंख्या स्थिर धावसंख्या ते 11 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि जर गोलंदाज बघितले गेले तर प्रवीण अचूक टप्प्याची गोलंदाजी इथे मात्र करताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन प्रवीण भोईर स्ट्राइक एंडला विजय. पुन्हा एकदा इथे मात्र नो चेंडू इथे मात्र घोषित केलाय पंचांनी आणि इथे मात्र +1 अशा 2 धावा येतील. धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. फ्री हिट असेल नक्कीच पुढून पाणी द्यायचंय.
भीमर चेंडू इथे मात्र हाताळला. धावसंख्या 2 ने वाढेल, जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. आणि पुढे चेंडू नक्कीच फ्री हिट असणार आहे. बघूया या चेंडूवरती किती धावा जमा करतोय तो विजय. पुन्हा एकदा इथे मात्र देखील दिशा इथे मात्र भर करताना पाहायला मिळतं. धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. फ्री हिट नक्कीच इथे मात्र कायम असेल. तो भालुक संघाला इथे मात्र मोठे फटके खेळण्याची अत्यंत गरज आहे, कारण की धावफलकर ते धावसंख्या बघितले गेले तर 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर प्रवीणचा हा देखील चेंडू हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षकेतील चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. दुसरे षटक इथे मात्र मार्गाचा असताना पाहायला मिळतोय तो प्रवीण भोयर. चांगली कामगिरी राहिली आहे. 9 चेंडू जरूर हाताळला, परंतु बिग हिट इथे मात्र करू दिलं नाही कोणत्याही फलंदाजांना. धावसंख्या 15 वरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक आहे, शेवटचा चेंडू इथे मात्र प्रवीण भोयरचा. प्रवीणचा हा देखील इथे मात्र चेंडू आणि इथे देखील चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. धावसंख्या 15 आपण पाहू शकता. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि धावफल करते धावसंख्या 15. किशोर पुन्हा त्या पुढे चेंडू किशोर स्ट्राइक एंडला. विजयसाठी हा देखील चेंडू होता. खोलवर डब्याचा चेंडू होता, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला किशोरचा. पहिले चेंडू धावसंख्या स्थिर धावसंख्या ती 15 धावा धावफलकावरती. पापड अप्रतिम संगीत इथे मात्र पाहायला मिळालं. इथे मात्र बाद झाले ते विजय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले किशोरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं. ते किशोरने धावसंख्या स्थिर धावसंख्या ती 15 धावा दाखल हा लागणारा पहिला गडी इथे मात्र बाद झाले तो भालुक संघाचा. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फुल टच चेंडू आणि फुल टच चेंडूला बिडकावून दिले सीमारेषे पार. षटकार, नो प्लस षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावफलक वाढला, जाऊन पोहोचलं 22 या धावसंख्येवरती. 9 चेंडू होता आणि आता मात्र फ्री हिट असेल. इथे देखील मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थायपॉड वरती आदळला आणि लेग बायच्या स्वरूपात एक धावी आणि धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. षटकार जरूर लगावला, परंतु त्यानंतरचं हे कमबॅक चांगलं पाहायला मिळालं किशोरच्या माध्यमातून. देवीदासने इथे मात्र षटकार लगावला होता जरूर, परंतु त्यानंतरचा चेंडू इथे मात्र कमबॅक करत असताना किशोर. आता मात्र स्ट्राइक एंडला विजयाला पाहू शकता.
पुन्हा एकदा विजयच्या बॅट मधून देखील मोठा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक येथील चेंडू बोलती आणि इथे मात्र जातोय चेंडू वन बाउन्स सीमारेषे पार चौकार. पुन्हा इथे देखील कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र निर्धाव पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर धावसंख्या ती 26 धावा धाव फलकावरती 27 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक असलेले या षटकातील किशोरचा. पुन्हा एकदा देखील फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील परंतु चेंडू इथे मात्र सीमा रेषा आतच अडवला जातो आणि धावसंख्या 2 ने वड्या जाऊन पोहोचेल 29 या धावसंख्येवरती. थँक्यू सुदर्शन, थँक्यू गौरव. सामना पण पाहतोय मैदानामध्ये भालुक आणि त्यांच्या विरोधात धानिवली टीम. गोलंदाजी मार्कवर प्रवीण भोईर अर्थात पांड्यातय्या. सुरेख प्रकारचा चेंडू प्रतिम बॉल जो मात्र पाहायला मिळतोय सरळ पायांवर जाऊन अदळतोय बॅट्समनच्या. ते एक सिंगल कंप्लीट होईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊ संख्या 30 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. बिग बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. एक बाजूला एक उभरता सितारा धानिवली गावचा प्रवीण भोईर गोलंदाजी मार्कवर तर स्ट्रायकर एंडवर विजय मोरे ज्यांच्यामध्ये खूप मोठी क्षमता. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षण खराब आणि विजय मोरेच्या पॅट मधून येणारा हा चौका. हीच क्वालिटी आहे या खेळाडूची. दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर प्रवीण भोईर ज्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे आणि चांगला उभारता सिद्धर आहे. आपल्या धानिवली गावासाठी चांगली गोलंदाजी करतो आणि त्याचबरोबर आता मुरबाड 11 या टीम मध्ये देखील आपल्याला या खेळाडूचा समावेश पाहायला मिळतो. वेग खूप मोठा आहे, वेग खूप चांगला आहे या गोलंदाजाचा, परंतु लेंथवर देखील नियंत्रण ठेवणे गरजेचं. सुरेख प्रकारचा चेंडू यॉर्कर बॉल होता, त्याला प्रत्युत्तर होतं बॅट्समन कडे. मल्हारी येथील चेंडू खाली. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज विजय मोरे बॅक टू द पेव्हिलियन. विकेटचं पतन होत आहे टीम बालुक साडी. व्हेरी गुड फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा आपण नक्कीच पाहिला मल्हारीच्या माध्यमातून. सुरेख प्रकारची फेक आणि फलंदाज मात्र बाद होतील. चौतीस धावात आपण पाहत आहेत शिवशंभो प्रतिष्ठान खाडेघर आयोजित चषक 2021 दिवस क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय तो 34 धावात. 35 35 धावात.
दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विजय बाद झाले. चांगली इनिंग विजय यांनी साकारली. 35 ऑन द बोर्ड, 35 धावा आहेत. या स्पर्धेचा तिसरा दिवस आपण पाहतोय. मुरबाड विभागातील 8 संघांचा सहभाग. उद्या देखील या स्पर्धेमध्ये मुरबाड तालुक्यातील 8 संघांचा सहभाग. 1 तारखेला ओपन ग्रामीण 8 संघ, 2 तारखेला ओपन ग्रामीण 8 संघ आणि 3 तारखेला या स्पर्धेची समाप्ती होईल. गोलंदाज तयार होत आहेत. प्रवीण भोईर, पांड्याचा हा बॉल सुरेख प्रकारचा जो मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट इथे करत असताना एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 36 धावा आहेत. 36 धावा धावपलकावर जे मात्र पाहायला मिळत आहेत. एका बाजूला टीम धानिवली, आदर्श स्पोर्ट क्लब धानिवली आणि त्यांच्या विरोधात इथे शिरकस्त करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. ती भालूक. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका. काऊ कॉर्नर मध्ये गॅप आणि गॅपचा फायदा. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये दरी. चेंडू फरार, चौका. देविदासच्या पाठीमधून येणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारचा चेंडू, कव्हरला चेंडू, व्हॉट अ स्ट्रोक. एक धाव आली. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवर, चांगलं क्षेत्ररक्षण. फेक देखील दर्जेदार, परंतु इथे यष्टीरक्षकाकडून चुका झाल्यात आणि त्याचा फायदा होईल. टीम भालुकला 2 धावा आल्या, कंप्लीट झाली. ते 4 षटक आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 42, 42 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम मात्र आहेत. 2 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत टीम भालुकचे आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. सागर येत आहेत शेवटच्या षटकात. आतापर्यंत 42 धावा. चांगली बॅटिंग झाली टीम भालुकची. या शेवटच्या षटकामध्ये 12 ते 15 धावा गोळा करण्याचा प्रयत्न असेल टीम भालुकचा. एक फायटिंग टोटल साडी या मैदानावर. सागर तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, अप्रतिम बॉल. सागरचा यष्टीरक्षण देखील चांगला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतो. आदर्श स्पोर्ट क्लब धानिवली संघ एका बाजूला आपण पाहतोय. प्रवीणची दोन्ही षटक अतिशय चांगली राहिली. आज मात्र मैदानामध्ये किशोर भोईर केकेचं षटक काहीच महागडं ठरलं. ज्या गोलंदाजीची क्वालिटी आहे, क्षमता आहे या खेळाडूकडे, ती मात्र आज सिद्ध करू शकला नाही केके. गोलंदाज तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. मल्हारी येत आहेत चेंडूवर. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन रिजन मध्ये मल्हारीचं. या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो हा खेळाडू. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 43. 43 धावा धावपलकावर. 2 फलंदाज बाद झालेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना 5वा. कीप ओव्हर प्रोग्रेस. 5 षटकांची लढत. महत्वाचा सामना सुमात्र दोन्ही टीम साडे आहे, कारण प्रत्येक सामना इथे डू वर डाय. गोलंदाज तयार. सागर. स्लोवर 1. इथे बॅट्समन पिक करू शकले नाही चेंडूला. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गोल. फलंदाज बाद. बिग लॉस.
43 ऑन द बोर्ड. शेवटचे 3 बॉल. सागर या षटकामध्ये कमबॅक करून देतो टीमला. गुड बॉलिंग. शिवशंभू प्रतिष्ठान खाटेकर आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. चषक 2021. आपल्या कवर धावसंख्या 43. शेवटचे 3 बॉल शिल्लक. सागर अप्रतिम षटक हाताळतोय. या षटकामध्ये इम्प्रेस करतोय आपल्या गोलंदाजी मार्क मधून. सागर तय्या. सागरचा हा बॉल अतिशय सुरेख प्रकारचा. लाईन आणि लेंथ अतिशय सुरेख. बॅट्समनला डिफेन्स करण्यासाठी भाग पाडतायत. गुड बॉलिंग. आपल्या कवर धावसंख्या 43. टीम भालूक या षटकामध्ये ट्रबल करत असताना फक्त आतापर्यंत 1 धाव 4 बॉल मध्ये. गुड बॉलिंग सागरची. अजून एक चांगला बॉल आणि ते 1 धाव जे मात्र 22च्या रूपात येईल. 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 44 ऑन द बोर्ड. 44 धावा. शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवर समाप्ती कशा प्रकारे करेल ते देखील पाहायचं. सुरेख प्रकारचा चेंडू. अप्रतिम बॉल इथे मात्र हाताळलाय. षटक कंप्लीट होईल. 5वं पहिली इनिंग कंप्लीट होईल आणि पहिल्या इनिंग मध्ये धावफलकावर धावसंख्या 44. यानंतर होणारा सामना विजयी संघ आणि त्यांच्या विरोधात टीम उगलेआळी. विजयासाठी 45 धावांचा पण आहे टीम धानिवली समोर. कैलासजी सातपुते साहेब यांचं मात्र शुभागमन होत आहे व्यासपीठावर. मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. मैदानामध्ये पाहतोय टीम धानिवलीकडून एक डावखुऱ्याचा दर्जेदार बॅट्समन. त्याची ओळख आहे मोरपाट टेनिस क्रिकेटमध्ये. सातत्यानं आता चांगली कामगिरी करत आयकॉन म्हणून उभारीत झालाय. मल्हारी भोईर येत आहेत बॅटिंग साडी सलामी साडी आणि त्यांच्या बरोबर
हेमंत न्यू बॅट्समन आपण पाहतोय सलामीची जोडी मल्हारी आणि हेमंत. डीजे पापड पहिलाच बॉल हेमंतच्या बॅटमधून सुरेख प्रकारचा फटका पॉइंटला बॉल आणि इथे एक धाव कंप्लीट. संघाचा अकाउंट इथे ओपन होईल. टीम आदर्श स्पोर्ट क्लब धानिवली एक धाव धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते. चांगला संघ चांगली संघाची बांधणी आपल्याला पाहायला मिळते आदर्श स्पोर्ट धानिवलीची. आणि मैदानामध्ये बॉलिंग मध्ये शेवटच्या षटकात सागरने जी गोलंदाजी केली कमबॅक करून दिलं टीमला. आता मात्र बॅट्समन त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे करतात ते देखील पाहायचंय. 45 टू विन 45 धावांचं टार्गेट 45 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर. विजय मोरे तयार. मल्हारीसाठी टाकलेला हा बॉल पंचांचा मात्र बंदरचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. संघ धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 2 या धावसंख्येवर. 2 ऑन द बोर्ड. 45 धावांचं लक्ष. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची बॅटिंग केली जाते टीम कडून आपल्याला ते देखील पाहायचं आहे. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. अप्रतिम बॉल मात्र हाताळलाय. विजय मोरे एक चांगल्या दर्जाचे ऑलराऊंडर. टीम भालूक कडून आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग चांगली केली आता गोलंदाजी देखील चांगली करताना पाहायला मिळतात. स्ट्राईक रेंजवर मल्हारी. सुरेख प्रकारचा चेंडू. मल्हारीच्या पॅट मधून फटका चांगला. चेंडू लॉंग आपला सीमारेखेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमा पार चौका. विजय मोरे तयार. शेपल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप फाईन लेग डीप मिड विकेट एरियामध्ये परंतु बॅटवर काही चेंडू येऊ शकला नाही आणि चेंडू इथे डॉट पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव. गोलंदाज तयार होत आहेत विजय. विजयचा हा बॉल मल्हारीच्या पॅट मधून अजून एक नेत्रदीपक फटका. चेंडू लॉंग आपला सीमारेखेच्या बाहेर चौका. अप्रतिम अशी बॅटिंग करत असताना मल्हारी स्ट्रोक अतिशय चांगले पाहायला मिळतात आणि जो क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ असेल कव्हर असेल या रिजन मध्ये डावकुरे त्याचा बॅट्समन जो फटके खेळतो तो क्लास असतो आणि इथे दाखवत असताना आपला क्लास मल्हारी भोईर. गोलंदाज तयार. अजून एक कव्हरला लाजवाब फटका. मल्हारी भोईर स्ट्रेट मार्क. चेंडू सीमारेखेच्या बाहेर चौका.
झाल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही विजयासाठी 31 धावांचं लक्ष. शेवटचे 24 बॉल जे मात्र शिल्लक. टीम भालुक आणि त्यांच्या विरोधात आदर्श स्पोर्ट क्लब धानिवली या दोन टीम मध्ये चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये खूप महत्वाची मॅच दोन्ही टीम साठी आणि प्रत्येक मॅच प्रत्येक टीम साठी खूप महत्वाची आहे, कारण इथे पराभूत होणाऱ्या टीमला पुन्हा संधी नाही आहे. तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात टीम भालुकच्या विरोधात टीम आदर्श स्पोर्ट क्लब धानिवलीच्या खात्यामध्ये. देविदासचा पहिलाच बॉल स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेत. सुरेख प्रकारचा फटका रिचच्या पॅट मधून एक सिंगल इथे कन्व्हर्ट करत असताना एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने संघ जाऊ संख्या वाढेल. हेमंतच्या बॅट मधून एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने संघ जाऊ संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवर. 15 रन विदाउट लॉस. गुड स्टार्ट. 45 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना जी सुरुवात आवश्यक होती ती सुरुवात इथे तर प्राप्त करत असताना टीम धानिवली. व्हेरी गुड स्टार्ट. चांगली सुरुवात. गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर. सुरेख प्रकारचा चेंडू. इथे चेंडू हवेमध्ये. झेल इम्पॉर्टंट आणि झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. झेल टिपा आणि सामने जिंका. एक सोपा झेल इथे सोडलाय क्षेत्ररक्षकाने. त्याचा कितपत तोटा संघाला बसेल हे देखील पाहायचंय. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघा जाऊ संख्या 16. 16 रन ऑन द बोर्ड. 16 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय दुसरं. निर्धारित 5 षटकांची लढत, 5 षटकांचा थरार, 5 षटकांचा रणसंग्राम आपण मैदानामध्ये जो मात्र पाहतोय, मैदानामध्ये अनुभवतोय. शिवशंभो प्रतिष्ठान खाटेघर आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेचा तिसरा दिवस. गोलंदाज तयार. हेमंत साठी टाकलेला बॉल अतिशय चांगला. गुड बॉलिंग. चांगलं षटक हाताळतोय गोलंदाज. पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर झेल सुटला आणि तिसरा बॉल इथे डॉट हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या 16. 16 रन ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत ते दुसरं. 45चा पाठलाग करत असताना टीम धानिवली. सुरेख प्रकारचा चेंडू. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गोल. हेमंत बॅक टू द पेव्हिलियन. विकेटचं पतन होतं. हेमंत बाद होतील. न्यू बॅट्समन मंगेश येत आहेत मैदानामध्ये आणि इम्प्रेस करतोय या षटकामध्ये गोलंदाज. व्हॉट अ बॉलिंग. सुपर स्पेल. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडू हाताळत असताना फक्त 2 धावा देत 1 विकेट मिळवली आहे. कॅच देखील खूप इम्पॉर्टंट होता. तो कॅच सुटला मल्हारीचा. 2 विकेट असते या खेळाडूच्या अकाउंट मध्ये. गुड बॉलिंग. कमबॅक कसं करावं ते दाखवत असताना टीम भालुक साडी हा गोलंदाज. देविदास आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड बॉलिंग. न्यू बॅट्समन येत आहेत मैदानामध्ये मंगेश. देविदास तयार. मंगेश साठी हा बॉल. फटका इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडेल. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती
17 या धावसंख्येवर. रुपेश डोंगरे यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत. धावफलकावर धावसंख्या 17, एक बाद 17, षटक क्रमांक 2. मैदानामध्ये स्ट्रायकर एंडवर मल्हारी. खूप महत्वाची विकेट दोन्ही टीम साठी आहे. जर मल्हारी शेवटपर्यंत मैदानामध्ये राहिले तर टीम धानिवली या सामन्यामध्ये एकतर्फी वर्चस्व राखू शकते. गोलंदाज तयार. रिवाज खेळलेत. सुरेख प्रकारचा फटका. या फटक्यामध्ये नाजाकत होती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौका. त्यांच्या मदतीने 2 षटकं कंप्लीट झाली. 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 18 आणि 18 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष. 24 धावांचं वाण कशा प्रकारे जे मात्र पार पाडेल ते देखील आपल्याला पाहायचंय. कशा प्रकारची बॅटिंग मैदानामध्ये केली जाते. मंगेश एक आक्रमकता असलेला खेळाडू, दुसऱ्या बाजूला मल्हारी आक्रमकता देखील आणि डिफेन्स करण्याची देखील खूप मोठी क्षमता ज्या खेळाडूमध्ये आहे. मैदानामध्ये चांगलं प्रदर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटकं कंप्लीट. 12 चेंडू 21 बनवल्यात. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आदर्श स्पोर्ट क्लब धानिवली या टीमला. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल मंगेशच्या पॅटमधून विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतात चेंडूवर. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 22. 22 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय मल्हारी. 17 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आदर्श स्पोर्ट धानिवली या टीमला. जितू गोलंदाजी मार्कवर तयार. 17 बॉल 23 धावा. 45 धावांचा टार्गेट चेस करत असताना टीम धानिवली. जितू तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर. (22) 22 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये. तिसरा हाताळण्यासाठी जितू तयार. थोडा वेळ वाचवणं गरजेचं राहील. टीम भालूक. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला असा फटका. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवर. ओहो, मिसफील्ड. आणि मिसफील्डचा फायदा इथे उचललाय. 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 24 या धावसंख्येवर. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावर आपण ज्या मात्र पाहतोय. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. बॅटचा आउटसाइड एज. पॉइंटला चेंडू जाईल आणि क्षेत्ररक्षक येतील चेंडू कव्हर करतील. तोपर्यंत घेतलेली एक धाव. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 25. 15 चेंडू आणि 20 धावा. 15 चेंडू 20 धावांचं लक्ष. टीम आदर्श स्पोर्ट क्लब धानिवली या संघाच्या समोर. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय जितूला. अतिशय चांगली गोलंदाजी जितूची देखील राहिली. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय टीम आदर्श स्पोर्ट धानिवली या टीमला. 9ची सरासरी मेंटेन राखायची आहे. एक मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये आवश्यक होता, परंतु पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली मल्हारीने. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. गुड बॉल, गुड बॉल. अतिशय चांगला बॉल जितूचा.
मंगेश मात्र चेंडू समजू शकत नाही. चेंडू डॉट. शेवटच्या आता चेंडू शिल्लक आहे 14 आणि 14 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 20 धावा. गोलंदाज तयार. जितू टू मंगेश. फुल टॉस बॉल. तितकाच ताकदवर असा फटका. चेंडू लॉंग ऑनला बेट करून सीमारेषेच्या बाहेर. चौका. पद्धतीने संघ धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 29. शेवटचे 13 बॉल आणि 16 धाबा. 13 चेंडू 16. सूर्य एक प्रकारचा चेंडू. षटक कंप्लीट होईल. तिसरं 3 षटक संपली. 29 धाबा. शेवटच्या आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 16 धाबांची आवश्यकता. टीम आदर्श स्फोट दानिवलीला.
शेवटचे 12 चेंडू 16 धावा. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडवर मल्हारी. पहिलाच बॉल अतिशय चांगला, इष्टरक्षण खराब. एक धाव. एक धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 30 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. 11 चेंडू 15 धावा. सुरेख प्रकारचा चेंडू. मंगेश चेंडू समजू शकत नाही. चेंडू डॉट. गुड बॉलिंग. देविदासच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. शेवटचे आता 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडू मध्ये 15 धावा. दहा चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. देविदास. डेड बॉल. शेवटचे आता चेंडू 10 चेंडू 15 धावा. मंगेश ऑन स्ट्राईक. देविदास तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. अजून एक डॉट बॉल. 9 चेंडू आणि 15 धावा. देविदास सुरेख प्रकारची गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची आवश्यकता. देविदास सुरेख प्रकारची गोलंदाजी करतोय. गोलंदाजी करण्यासाठी तयार. 9 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष. सुरेख प्रकारचा चेंडू. फटका. 1 बाउंड 4 रन. क्षेत्ररक्षण खराब आणि त्याचा तोटा 4 धावा. संघात जाऊ संख्या 34. शेवटचे 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 11 धावा. देविदास तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षण लाजवाब. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघात जाऊ संख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 35 या धावसंख्येवर. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा. धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपल्याला जे मात्र पाहायला मिळते 4. 7 बॉल आणि 10 धावा. 7 चेंडू 10. देविदास अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षकांची पुरेपूर साथ या खेळाडूला मिळताना पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज तयार. 7 चेंडू 10. सुरेख प्रकारचा चेंडू आणि फलंदाज बाद. मल्हारी बाद.
महेंद्र दय्या 6 चेंडू 10 मंगेश ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल कव्हरला सुरेख प्रकारचा फटका. विजय मोरे लाजवाब क्षेत्ररक्षण. एकच धाव या बॉलवर. 5 चेंडू आणि 9 धावा. पाच चेंडू 9 धावांची आवश्यकता. टीम आदर्श स्पोर्ट धानिवली. सागर ऑन स्ट्राइक. गोलंदाज तयार. फुलटॉस आणि फलंदाज बाद. विकेट. शेवटचे 9 धावा. ही 9 धावांची आवश्यकता. टीम आदर्श स्पोर्ट धानिवलीला. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू आउट ऑफ पार. मंगेशच्या बॅट मधून षटका. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेस. गोलंदाज तयार होत आहेत. अतिशय चांगले षटक, परंतु या बॉलवर आलेला षटकार. 3 चेंडू 3 आणि हा बॉल डॉट बॉल. 2 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस. चेसिंग कंपल्सरी. 2 चेंडू आणि 3 धावा. दोन चेंडू आणि 3 धावांचं लक्ष. कंपल्सरी चेसिंग. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. 1 बाउंड 4 रन. चौकार आणि टीम आदर्श स्पोर्ट दानिवली हा सामना जिंकला.